हाय एव्हरीवन, हाव आर यू ऑल. कसे आहात सगळे? तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मटार उसळ. मी भरपूर सारे मटार जे आहेत ते आणलेले आहेत आणि त्याची आज आपण बनवू मटार उसळ. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू. तर मी खूप सारा मटार जो आहे तो आणून असा सोलून ठेवला आहे. हे बघा, खूप सारा मटार आहे. तर याला आपण आता मस्तपैकी याची भाजी बनवू. कशी बनवते भाजी ते दाखवते तुम्हाला. मटार उसळ, चला स्टार्ट करू. तर लसूण पण आणलाय, तो पण सोलून ठेवलाय. थांबा घेऊन ये. सो हे बघा, मटाराबरोबर मी लसूण पण असा सोलून ठेवते. मोठा मोठा लसूण आहे, केवढी मोठी एक एक कांडी आहे. तर आपण 4 ते 5 असे हे बघा एवढा लसूण घेऊयात मटार उसळ करायला. कांदे घेऊयात. सो कांदा बराच मोठा आहे त्यामुळे एकच घेते कांदा. ओके, एकीकडे आपण ना मटार जे आहेत ते शॅलो फ्राय करूयात. तर हे मी असे एअरटाईट कंटेनरमध्ये तेल ठेवलेलं आहे सध्या. सो आपण 2 पळ्या तेल घालूया. दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे. या अशा 2 पळ्या. आता हा जो लसूण आहे तो मी खलबत्त्यात चेचून घेत आहे. खलबत्त्यामध्ये चेचून घेते. हा आहे माझ्याकडे खलबत्ता. हा बघा, लसूण असा बारीक चेचून घेतला आहे मी. आता आपण फोडणी करून घेऊ. फोडणी झाल्याबरोबर लगेच मटार घालू. जिरं आणि मोहरी घातली आहे. त्याच्यानंतर हळद घातली. हे बघा, हा आहे लसूण. इकडे मटार सोललेला आहे.
लसूण घातला, साईडला घातलाय मुद्दामून, कारण की कांदा जो आहे तो आपला अजून चिरून व्हायचा आहे आणि ही मोहरी तडतडायची आहे. आता याच्यावरती शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊ. तो ह्याच्यात मला एक बटाटा पण घालायचा आहे, तर तो बटाटा पटकन शिजण्यासाठी बटाटा पण मी किसून घालणार आहे. तो माझ्याकडे एक बटाटा आहे. तो सालं काढून घेऊन आपण किसून घालूयात, म्हणजे मग हा मिळून येईल भाजीमध्ये. बटाटा हे बघा किसलाय. त्याच्यात घरी बनवलेला गोडा मसाला आहे, तो 1 चमचा घालते. आणि पाहिजे असल्यास थोडीशी साखर घाला. आणि आता आपण ही छान भाजी मिक्स करू. किती कमी तेलात सुद्धा किती छान भाजी होऊ शकते. 2 पळ्या तेलात इतकी छान भाजी झालेली आहे. तुम्ही पण असं कमी तेल वापरून भाज्या बनवू शकता छान छान घरी. चांगली मिळून येते. असा बटाटा किसून घातला की एकजीव पण होते छानपैकी. तुम्ही ब्रेड बरोबर पण खाऊ शकता, पोळी बरोबर पण खाऊ शकता. अशा पद्धतीने
मटार उसळ. कशी वाटली रेसिपी ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी मुद्दामून आता व्हिडिओ बनवते आहे कारण की बरेच वेळा काय होतं, एका ठिकाणी वस्तू नसतात तर शोधून म्हणजे एक जागेवर इकडं असतं, एक तिकडे असतं असं. सो आता म्हणून मी व्हिडिओ बनवते आहे. व्हिडिओ बघा, रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, लव यू ऑल.